राजेंद्र सर, तुमचे आभार मानतो। अतिशय कळीचा मुद्दा या संपूर्ण प्रक्रियेतला तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलाय। मला या ठिकाणी विनम्र आवाहन करायचंय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, रुग्णसेवेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील आणि ज्या ज्या संबंधित हॉस्पिटलमध्ये ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजना लागू आहे अशा रुग्णालयांमधील समाजसेवकांना किंवा तिथल्या PRO डिपार्टमेंटमधील सगळ्या वैद्यकीय सहायकांना, सहकाऱ्यांना की अतिशय ईश्वरी काम आहे, पुण्याचं काम आहे। या कामामध्ये जर आपण एखाद्या संबंधित रुग्णाकडून या मुख्यमंत्री योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जर काही वेगळ्या मार्गाने जर त्याला आमिष दाखवून पैसे जर घेत असू तर मला वाटतं हा या योजनेवर डाग लागू शकतो। आणि म्हणून या ईश्वरीय आणि पुण्याच्या कामामध्ये आपण कृपया करून कधीही चुकीच्या पद्धतीने त्या संबंधित रुग्णाला वेगळं मार्गदर्शन करून त्याच्याकडे पैशाची मागणी करू नका। आपल्याकडे गेल्या काही कालावधीमध्ये अशा घटना देखील उघडकीस आलेल्या आहेत, आमच्यापर्यंत पोहोचल्यात आणि लवकरच आपण पोलिसांच्या माध्यमातून FIR देखील अशा संबंधित घटकांवर करणार आहोत, या विकृतींवर करणार आहोत, जेणेकरून पुढे जाऊन अशा पद्धतीचं एक चुकीचं धाडस येणाऱ्या काळामध्ये कोणी करू नये। मात्र हे ईश्वरीय कार्य आहे आणि म्हणून या ईश्वरीय कार्यामध्ये कोणीही चुकीच्या पद्धतीने वागू नये एक नम्र आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता मी करत आहे। बिलकुल की याला कुठेतरी आळा बसलाच पाहिजे। आणि दुसरी गोष्ट कधी कधी अशी ऐकण्यात येते की ज्या रुग्णालयामध्ये एखादा रुग्ण संबंधित आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल असतो त्यानंतर त्याला कळतं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून आपल्याला या आजाराकरता, या उपचाराकरता मदत मिळू शकते, तेव्हा रुग्णालयाकडून बऱ्याचदा त्यांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न होतो, जे खाजगी रुग्णालय आहेत त्याबद्दल मी म्हणतो। आणि त्याच्यात मग रुग्णांना सांगितलं जातं की त्या कक्षाकडून मदत यायला वेळ लागते किंवा केंद्र सरकारकडून जे पंतप्रधान विमा योजना आहे याच्यातून जी रुग्णांना मदत मिळते तर ती मदत तात्काळ तुम्ही आता जे खर्च अपेक्षित आहे तो तुम्ही भरला पाहिजे। तर अशा वेळेला रुग्णालयांना आपण काही वेगळे निर्देश दिलेले आहेत का? नक्कीच, हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर। आणि म्हणून अशी जर काही रुग्णालय असतील की एखादा संबंधित ऍडमिट आहे आणि मुख्यमंत्री सहायता निधीचा आपण त्याला लाभ देतो, त्याचं प्रकरण प्रोसेसमध्ये, अशा वेळी पण काही रुग्णालय त्या संबंधित पेशंटवर दबाव आणतात, त्यांना सांगतात की तुमचे पैसे यायला वेळ लागणार आहे। मीनवाईल त्या संबंधित अनेक वेळेला रुग्णालयाकडून देखील आपल्याकडे अर्ज आलेला असतो, त्या रुग्णालयाच्या प्रशासनाला माहिती असते की या रुग्णासाठी 1 लाख रुपये, 50,000 रुपये किंवा महत्तम 2 लाख रुपये मिळणारच आहे। मात्र दरम्यानच्या काळामध्ये त्या पेशंटचा डिस्चार्ज व्हायची वेळ येते, संबंधित रुग्णालय प्रशासन त्या संबंधित रुग्णाकडे सगळं बिल घेतात आणि तो डिस्चार्ज पेशंट होतो। मात्र नंतरच्या पुढच्या 1-2 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये आमचीही मदत त्या संबंधित रुग्णालयामध्ये जाते आणि अशा पद्धतीने दुहेरी फायदा संबंधित रुग्णालयाला मिळतो। आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील मला एक विनम्र आव्हान संबंधित रुग्णालयाच्या सर्व प्रशासनाला करायचं आहे की एखादा रुग्ण जेव्हा तुमच्याकडे ऍडमिट असतो, तुम्ही आमच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीकडे प्रकरण पाठवता तेव्हा 99% अगदीच काही त्रुटी असेल तरच प्रकरण आपण रिजेक्ट करतो, 99% आपण त्या संबंधित रुग्णाला अर्थसहाय्य करतो। आणि म्हणून एक नम्र आव्हान या निमित्तानं करतो की कुठल्याही प्रकारे रुग्णाची अडवणूक आपण या मुख्यमंत्री सहायता योजनेला जेव्हा प्रकरण दाखल करतो त्यावेळी करू नका। 100% जर तुम्हाला जर विश्वास नसेल एखादा रुग्ण की त्याचं बिल येईल की नाही तर एक पोस्ट डेटेड चेक तुम्ही त्या रुग्णाकडून घ्या। मात्र अशा पद्धतीनं रुग्णांकडनं तगादा लावणं पैशासाठी मला वाटतं की हे अमानवीय आहे आणि चुकीचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची विनंती रुग्णालयांना देखील आहे की आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून जे मदत पाठवतो ती 50,000 असेल, 1 लाख असेल, 2 लाख असेल, ती सर्वच्या सर्व रक्कम त्या संबंधित रुग्णाच्यासाठीच विनियोग झाली पाहिजे। अनेक वेळेला असं निदर्शनास येते की संबंधित रुग्णाला आपण जेव्हा 1 लाख 2 लाख मदत पाठवतो तेव्हा TDSच्या नावाखाली किंवा इतर टॅक्सेसच्या नावाखाली काही रक्कम कट करून 25,000 30,000 रक्कम कट करून संबंधित रुग्णासाठी दिली जाते। तर कृपया करून अशा पद्धतीचं कधीही तुम्ही या येणाऱ्या काळामध्ये करू नका। अशा रुग्णालयांवर देखील आमचा वॉच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीने एखादं रुग्णालय जर आमच्या तपासणीमध्ये जर आढळून आलं तर ते रुग्णालय तात्काळ मुख्यमंत्री सहायता निधीमधून डिएम्पलमेंट करण्यात येणार आहे आणि या पुढील काळामध्ये त्याला ब्लॅकलिस्ट करून कधीही त्याला मुख्यमंत्री सहायता योजनेचा निधी मिळणार नाही, या योजनेचा लाभ मिळणार नाही, याचं देखील प्रावधान येणाऱ्या काळामध्ये आपण करतोय। आणि म्हणून रुग्णांना देखील एक आव्हान आहे की ज्यावेळी तुम्हाला UTR लेटर मिळतं, जसं मुख्यमंत्री कार्यालयातून एक पत्र संबंधित रुग्णालयाला जातं की 1 लाख मिळाले, 2 लाख मिळाले, 50,000 मिळाले, तसंच पत्र तुम्हाला देखील आम्ही ईमेलच्या माध्यमातून पाठवत राहतो। आणि म्हणून ज्यावेळी तुम्हाला पत्र येतं, जी
रक्कम तुम्हाला मंजूर झाल्याचं ते पत्र घेऊन तुम्ही हॉस्पिटल प्रशासनाकडे जा आणि त्यांना सांगा की या संपूर्ण रकमेचा विनियोग हा तुमच्या संबंधित पेशंटसाठीच व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या इतर कामासाठी किंवा इतर टॅक्सेस कमी करता कामा नये. अशा पद्धतीची जर घटना आढळून आली तर तुम्ही निसंकोचपणे जे आपण मगाशी नंबर दिले त्या नंबरवर कळू शकता आणि आमच्याकडे अशा संबंधित रुग्णालयाची तक्रार करा. आपण 100% येणाऱ्या काळात अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करणार आहोत. बिलकुल. आतापर्यंत मला एक विचारायचं आहे की किती रुग्णांना वैद्यकीय सहायता कक्षातनं मदत झालेली आहे? मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता